मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। शिंदेंच्या सरकारमध्ये कृषी मंत्री असताना धोरण बदललं आणि कमी किमतीत कृषी साहित्य मिळत असताना अधिक किमतीने खरेदी केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलाय। त्यावरून नागपूर खंडपीठाने सरकारकडे उत्तर मागितलंय। वाल्मिक कराडवरून आधी आरोपांच्या फेऱ्यात आलेले मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होऊ शकते। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल झाली असून कोर्टाने सरकारकडून उत्तर मागवले। शिंदे सरकारमध्ये कृषी मंत्री असताना योजनेत बदल करून कमी किमतीत कृषी स्प्रे पंप मिळत असताना अधिक किमतीने खरेदीचा आरोप याचिकेत करण्यात आलाय। कृषी विभागाने 5 डिसेंबर 2016 ला कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे देण्याची योजना आणली। मात्र 2023 मध्ये धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री असताना यात बदल करून कृषी साहित्य शासनामार्फत खरेदी करून शेतकऱ्यांना वाटप करण्याचा निर्णय घेतला। कृषी स्प्रे पंपाची किंमत 1500 रुपये निश्चित करून सरकारने 103.95 कोटींचा निधी मंजूर केला। मात्र 3625 रुपयांप्रमाणे पंप खरेदी केले। आजची किंमतही 2600 रुपये इतकी असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत कृषी साहित्य विकत घेण्याची संधी असताना जास्तीची किंमत मोजत दर्जाहीन कृषी साहित्य खरेदी केल्याचा दावा यवतमाळच्या राजेंद्र मात्रेंनी या याचिकेत केलाय। त्यावरून याचिकेतल्या आरोपात तथ्य असून 2023 मध्ये राज्य सरकारने कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल का केला अशी विचारणा मुंबई हायकोर्टातल्या नागपूर खंडपीठाने केली आहे। शासनाने 103 करोड रुपयाचे स्प्रे पंप विकत घेऊन शेतकरी लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याची किंमत प्रति लाभार्थी ही 3625 रुपये घेतलेली आहे शासनाने, जेव्हा की सुरुवातीला शासनाने स्कीमनुसार फक्त 1500 रुपये त्याची किंमत ठेवली होती आणि आजच्या तारखेत मार्केटमध्ये त्याची किंमत 2600 रुपये आहे। सर, कोर्टाचं काय म्हणणं आहे? कोर्टाला हे लक्षात आलेलं आहे की इतक्या हाय कॉस्टमध्ये शासन का विकत घेत आहे। यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुनील तटकरेंनी या प्रकरणाची अधिक माहिती नसल्याचं म्हटलंय। मला या माहितीतलं माहिती नाही, मी जरूर माहिती घेईन। उद्या परत संध्याकाळी ज्यावेळेला दिवसभरातल्या झालेल्या विषयांच्यावरती चर्चा करण्यासाठी मी ज्यावेळेला संवाद करेन त्याला नक्कीच त्या विषयाची माहिती सांगेन। उच्च न्यायालयामध्ये जेव्हा एखादी कुठली केस होते किंवा पिटिशन होते तेव्हा उच्च न्यायालय सरकारला जे काही बाबी विचारतात, सरकार योग्य वेळी त्याचे योग्य उत्तर देत असतं। मला वाटतं की सरकार या ठिकाणी जे काही धोरण बदललं असेल किंवा जे काही काळाची गरज असेल सरकार त्याचं उत्तर देईल। आता नागपूर खंडपीठात सरकारकडून काय उत्तर दिलं जातं यावर पुढची सुनावणी अवलंबून असेल। नागपूरहून गजानन उमाटेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं। दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा।